बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक, दोघांचा मृत्यू, 23 जण जखमी. 40हून अधिक प्रवासी बसमध्ये असल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ असलेल्या चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवार परिसरात बस आणि ट्रकचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या घटनेत 2 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मालेगाव चाळीसगाव रस्त्यावरील दहिवळ शिवारात ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील 2 महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 23 प्रवासी जखमी झाले आहेत. इर्शाद बी रमजान मणियार आणि सखुबाई किरण माळी असं अपघातातील मृत महिलांची नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक पाचोरा ही बस 40पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस मालेगावहून चाळीसगावकडे जात असताना दहिवळ शिवारात चाळीसगावकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकशी तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची तीव्रता अत्यंत मोठी होती आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ व आक्रोश पसरला. या दुर्दैवी घटनेत जामनेरातील इर्शाद बी रमजान मणियार आणि एरंडोल येथील सखुबाई माळी या 2 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर घटनेत एकूण 23 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित मालेगाव येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या अपघातामुळे मालेगाव चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य राबवत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.